प्राध्यापक मधु जाधव सर लिखित सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद ह्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत आहात. आता ऐकूया याचा 12वा भाग. व्यवहारात वागावं कसं. श्रीमंत आप्पासाहेब वारद ज्या गुणांमुळे उदयाला आले ते गुण त्यांच्या रोमारोमात काठोकाठ भरलेले होते. बोले तैसा चाले हे संतवचन त्यांना लागू पडतं. आधी केले मग सांगितले असा त्यांचा रिवाज होता. गुणीजनांचा सहवास, थोर विद्वानांपासून केलेले गुणग्रहण आणि दैनंदिन व्यवहारातून मिळालेले अनेक प्रकारचे अनुभव यातून त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध झालं होतं. रोजच्या व्यवहारातील त्यांचा आचार आणि त्यांचे विचार यात भक्कमपणा होता. त्यातून आदर्श नागरिक तयार होतो असा त्यांचा विश्वास होता. व्यवहारात वागावं कसं या विषयावर श्री आप्पासाहेबांनी वीरशैव ज्ञानवर्धक सभेत काही व्याख्यानं दिली. ती व्याख्यानं श्री विष्णू रघुनाथ लेले वकील यांनी लिहून काढली. त्यातील विचार एका छोट्या पुस्तकाच्या रूपानं प्रसिद्ध करण्यात आले. हे पुस्तक त्यांचे सर्व नोकर, आश्रित, अनेक विद्यार्थी, जिज्ञासू नागरिक आणि अतिथी यांना मोफत देण्यात आले. या पुस्तकातील विचारात त्यांचं मुक्त चिंतन आढळतं. त्याचप्रमाणे आपले कुटुंबीय, वडीलधारे, नोकर, अन्य समाजबांधव, पुढारी, गुरुजन यांच्याशी त्यांचं वर्तन कसं होतं ते ध्यानात येतं. आप्पासाहेबांचं स्फटिकासारखं निर्मळ आणि नितळ व्यक्तिमत्व त्यातल्या विचारांमधून स्पष्ट होतं. व्यवहारात वागावं कसं या पुस्तकातील काही अवतरणं याप्रमाणे आहेत. या जगात मनुष्याचा एकमेकांशी जो संबंध आहे तो पुष्कळ प्रकारचा आहे. मनुष्याला दुसऱ्याचं सहाय्य पाहिजे. एकटा रानावनात दुसऱ्याच्या सहाय्या वाचून मनुष्य प्राणी राहू शकत नाही. मनुष्याचा दुसऱ्याशी पहिल्यांदा संबंध होतो तो शब्दांच्या योगानं, आणि या शब्दांच्या योगानंच त्याचा संबंध दृढ होत होत पुढं ते एकजीव होऊन जातात. शब्दाला खूप जपावं. धर्म म्हणजे वागण्याचे सतनियम होत. या जगात सर्व धर्म सारखे आहेत. अमुक धर्म ईश्वराला आवडतो, अमुक धर्म आवडत नाही असं काही नाही. साधारणतः सर्व धर्माची तत्व एकच आहेत. सत्य, दया, क्षमा, मानवता, दाक्षिण्य या तत्वांवरच सर्व धर्मांची इमारत उभारली आहे. आपली वाणी नेहमी मधुर असावी. बोलण्यात ग्राम्य शब्द वापरू नयेत. सर्वांना अहो जावो असं बोलावं. कोणाच्या मनाचा विनाकारण शब्दानं भंग करू नये. एकच उत्तर गोड किंवा कडू अशा 2 प्रकारानं देता येतं. गोड न बोलता कडू बोलण्यानं जर दुसऱ्याचं हित होण्यासारखं असेल तर कडू बोलावं हेच चांगलं. कोणाला अहित विचार सांगू नये. बोलण्या चालण्यात आपले कोणाबरोबरही वितुष्ट पडते तरी त्याबद्दल दीर्घद्वेष धरू नये. जवळ द्रव्य असले म्हणजे हजारो मोह उत्पन्न होतात आणि खर्च करावासा वाटतो. अशा वेळी खर्च योग्य कोणता आणि अयोग्य कोणता हे फार बारकाईनं आणि सावधपणानं पाहिलं पाहिजे. व्यर्थ खर्च कधीही करू नये आणि बाह्य स्वरूपावर भुलू नये. आपल्या द्रव्याचा डौल दाखवणाऱ्याच्या भरीस पडणं मूर्खपणा आहे. द्रव्य योग्य वेळी खर्च केले पाहिजे, परंतु फाजील खर्च उपयोगी नाही. आय आणि व्यय याचा मेळ असला पाहिजे. मिळवले किती आणि खर्च केला किती हे नियमानं पाहावं. रीतीच्या मार्गानं जे द्रव्य मिळालं त्यातच संतोषीपणानं वागत असावं. मनुष्य हा स्वाभाविकपणे सहजी अनुकरण करणारा प्राणी आहे. ज्याला जशा गोष्टींची संगत घडेल तसे त्याचे मत होते. प्रत्येकाने जसा ज्याशी संबंध असेल आणि जशी ज्याची योग्यता असेल तसे दुसऱ्याशी वागले पाहिजे.
समाज ही श्रम विभागाची फार मोठी घटना आहे. श्रम विभाग झाल्यानं श्रम फार हलके होऊन मनुष्याला सुख होते. याकरता मानसिक आणि शारीरिक श्रमांचा काहीतरी विभाग व्हावा म्हणून मनुष्य एकमेकांशी संबंध ठेवतो. आपल्यापेक्षा वरिष्ठ कोणी नसावा ही इच्छा चांगली आहे, परंतु याकरता दुसऱ्यानं वरिष्ठ होऊ नये म्हणून त्याचा पाडाव करावा हे योग्य नाही. परोत्कर्ष सहन केला पाहिजे. दुसऱ्याला उभा राहा म्हणून सांगून आपण पळत त्याच्या पुढे जाणं यात मोठेपणा नाही. नेहमी आपलं चित्त प्रशस्त ठेवावं, सर्वांशी नम्रपणानं वागावं आणि विनय धरावा. आपलं आचरण आपल्या योग्यतेच्या अनुरोधानं ठेवावं. मी मोठा या तोऱ्यावर जाऊ नये. शिक्षा हा आत्मसंयमनाचा पहिला धडा आहे. शिक्षा अनुभवली असली म्हणजे शिक्षेचं खरं मर्म समजतं. वडील शिक्षा देतात त्यावेळी त्यांचा आपल्या कल्याणाकडे किती ओढा असतो हे समजून मनाला आनंद होतो. या संसाराचे मुख्य अंग स्त्री आहे. स्त्री नाही तर संसार नाही आणि जग पण नाही. याकरता स्त्री जातीला मान द्यावा. आपल्या हातून चूक झाली तर पती रागे भरेल असं तिला भय असलं पाहिजे. पती शास्ताय तसाच प्रीती आणि पालन करताय असं तिच्या मनात वाटलं पाहिजे. स्त्री ही विनय, आचार, मर्यादा आणि शांतता या गुणांची आगार असावी. अशी ती होईल आणि जे गुण तिच्या अंगी असतील त्यांचे चीज होईल अशा रीतीनं पुरुषानं वागावं. आपल्या स्वतःचं संरक्षण हे एक अत्यंत श्रेष्ठ कर्तव्य कर्म आहे. शरीर सुरक्षित असलं तर सर्व काही साध्य होऊ शकतं. विद्या, कला आणि द्रव्य ही सर्व शरीर चांगलं असेल तरच उपयुक्त होतात. याकरता रात्रंदिवस शरीराला जपावं. शरीर आणि मन परस्परावलंबी आहेत. मनाला चिंता लागली तर शरीर खराब होईल आणि शरीर खराब होईल तर मनाला चिंता लागेल. मनाला नेहमी अनेक प्रकारचे मोह उत्पन्न होतात. मनाचा ताबा इंद्रियांवर पडून इंद्रिय विकारवश होतात. याकरता आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही दोन्हीही ताब्यात असावीत. धनी आणि सेवक असा एक समाजात वर्ग आढळतो. मनुष्य कुटुंबात धनीही असतो आणि सेवकही असतो, परंतु कुटुंबातील संबंध प्रेमबद्ध असतो आणि व्यवहारातील धनी सेवकाचा संबंध क्रियाबद्ध असतो. कामात दक्षता हाच या संबंधाचा बीजमंत्र आहे. धनीपणाच्या नात्यानं वागावायचं म्हणजे मोठेपणानं वागणं होय. क्षुल्लक गोष्टीत मन न घालता काहीही करणं झालं तरी दिलदारपणानं आणि उदारपणानं केलं पाहिजे. आपल्याला मोठेपणा आहे एवढ्यावरच गुंग होणं उपयोगी नाही. जे कुलवान आहेत, सुशील आहेत, त्यांच्याशी नम्रपणानं वागून त्यांना योग्य तो मान दिला पाहिजे. स्वामीपणाचा गुण असा असावा की पदरी जितकी माणसं असतील तितकी सर्व एक दिलानं वागून आपापल्या कामी तत्पर राहतील. आपल्या पदरी आहे म्हणून कोणाचाही मान कमी करू नये. कोणीही असो, जर तो आपला सेवक आहे तर त्यास आपलेपणानंच वागवलं पाहिजे. कोणतंही काम करणं झालं तरी ते शिस्तवार केलं पाहिजे. शिस्तवार करत गेल्यानं पहिल्यांदा विनाकारण वेळ लागायला असं वाटतंय, पण खरं पाहता पद्धतीनंच काम चांगलं आणि लवकर होतं. व्यर्थ आणि फाजील खर्च करू नये. द्रव्य ही या जगात अजब मोहिनी आहे. द्रव्याचा सदुपयोग केला तरच नराचा नारायण होतो. द्रव्यहीनाला कोणीही विचारत नाही आणि त्यातून संपत्तीवान असून जर द्रव्यहीन झाला तर मग त्याचे हाल फारच होण्याचा संभव असतो. लोकापवादाचे भय नेहमी मनात बाळगावे. लोक विनाकारण कधी नावं ठेवत नाहीत, परंतु आपल्या हातून दोषास्पद अशी थोडीशी जरी गोष्ट झाली तरी त्याची क्षमाही ते करत नाहीत.
वाईट कर्म आपल्या हातून न व्हावे याबद्दल खबरदारी ठेवावी. आपलं मन नेहमी स्थिर आणि योग्य मार्गावलंबी राहावं म्हणून त्याला फार जपावं. या गोष्टीला सुसहवास हेच सुलभ साधन असल्यामुळं दुर्व्यसनी लोकांचा आणि त्यांच्या सोबत्यांचा सहवास नेहमी टाळावा. न्यायाच्या कामात समदृष्टी ठेवावी. गरीब श्रीमंत, आप्त परके असं काहीही पाहू नये. जो खरा असेल तो न्याय. न्यायासनापुढं गरीब भणंग आला तरी पक्षकारच आणि श्रीमंत प्रत्यक्ष आला तरी पक्षकारच. न्यायाच्या वेळी पक्षपात केला तर नुकसान होतं. सेवक म्हटलं म्हणजे त्याच्या अंगी प्रामाणिकपणा प्रथम पाहिजे. प्रामाणिकपणा नसेल तर तो सेवक होण्यालाच योग्य नाही. मालक किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल तो जे सांगेल त्याप्रमाणे अक्षरशः चालावं. धन्याविषयी आपलं मन नेहमी शुद्ध ठेवावं. आपल्या तोंडून शब्द काढणे तो दूरवर विचार करून परत घ्यावा लागणार नाही अशा बेतानं काढावा. आणि एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे तो खरा झाला पाहिजे अशी पद्धत असावी. हाताखालच्यांनी अगर दुसऱ्यांनी आपली चूक दाखवली तर ती मान्य करावी. धनीपणा असल्यामुळं आपणास सेवकत्वाची दुःख माहीत पडत नसतात आणि त्यामुळं आपल्यापासून आपल्या हाताखालच्यांना त्रास होण्याचा फार संभव असतो. परंतु असा त्रास होणे हे मोठेपणाला अयोग्य आहे. आपल्या हाताखालच्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल काही मोबदला देणे ठरवले असेल तो नियमित वेळी बिनहरकत देत जावा. त्या मोबदल्यात घासाघीस केल्यानं काम करणाऱ्यांचा हुरूप नाहीसा होतो. उघड शत्रू परवडतात परंतु कपटी मित्र उपयोगी नाहीत. याकरता बारीक लक्ष देऊन हर प्रयत्नानं मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखून ठेवीत जावं. आपला जो व्यापार असेल त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती असली पाहिजे. इतर माहिती आणि व्यापाराच्या माहितीत फरक आहे. व्यापाराची माहिती अनुभवजन्य आहे. आपल्या माहितीचा ओघ आणि काळाचा ओघ सारखाच असला पाहिजे. त्यात फरक पडला की नुकसान झालंच. ईश्वर एक आहे आणि तो सर्वगुण संपन्न, निरामय, निष्कलंक, अविनाशी आणि अनंत आहे. तो अणुपेक्षाही लहान आहे परंतु अतिशय मोठ्यापेक्षाही मोठा आहे. त्याची एक भावानं उपासना करावी. अमुक मूर्तीची उपासना करावी आणि अमुक मूर्तीची करू नये असं नाही. मोठ्या शहराला आत येण्याला अनेक दरवाजे असतात. त्यातून कोणत्याही दरवाजानं आत आलं तरी सारखंच. आपली जी उपासनेची मूर्ती असेल तिची रोज एकनिष्ठेनं उपासना करावी. नेहमी समाधानी वृत्ती ठेवावी. ईश्वराची स्तुती करावी आणि त्याचे चरणी आपले मन तल्लीन ठेवावे. श्री गजानन वेलणकर नावाचा एक अत्यंत हुशार होतकरू तरुण होता. त्या तरुणाची पारख करून श्री आप्पासाहेब वारद यांनी त्याला मदत केली. श्री वामनराव केळकर हे वारद गिरणीमध्ये एक अनुभवी विव्हिंग मास्टर होते. त्यांच्या हाताखाली गजाननरावांनी प्रशिक्षण घ्यावं अशी व्यवस्था आप्पासाहेबांनी केली. गजाननरावांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कापड निर्मितीच्या व्यवसायाचा त्याने अभ्यास केला. आपण हा व्यवसाय सुरू करून त्यात यश मिळवावं अशी जिद्द मनात बाळगून आपलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न चालवला. श्री गजाननराव उर्फ दादासाहेब वेलणकर सांगलीला गेले. तिथं त्यांनी स्वतःच्या हिमतीवर गजानन मिल नावाची कापड गिरणी आणि त्याला जोडूनच सुताची गिरणीही काढली. या उद्योगात गजाननरावांना उदंड यश प्राप्त झालं. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. सन 1946 साली त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. त्या प्रसंगी गजाननरावांनी 5 लाख रुपयांपेक्षा अधिक धन दानधर्मावर खर्च केला. विशेष म्हणजे आप्पासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जगात कसं वागावं या नावाचा एक उद्बोधक ग्रंथ त्यांनी लिहून प्रसिद्ध केला. आप्पासाहेबांच्या सहकार्यानेच तसेच त्यांनी रुजवलेल्या संस्कार बीजाचे
हे एक मधुर फळ मानता येईल.